आणि आता मुंबई पुण्यातल्या टॉप 9 बातम्या। मे अखेरपर्यंत मुंबईतील 76 धर्मादाय रुग्णालयांची तपासणी होणार। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील प्रकारानंतर प्रशासनाची खबरदारी। मासिक उत्पन्न अहवाल, गरीब रुग्ण निधीसाठी उत्पन्नाच्या 2% वाटप यावर लक्ष केंद्रित। मेट्रोच्या कामामुळे चेंबूर भागामध्ये पाईपलाईन फुटली। 6 प्रभागांमध्ये पाणीपुरवठा बंद। शनिवारपासून पाणीपुरवठा 24 तास बंद। कामानंतर टप्प्याटप्प्याने पाणीपुरवठा सुरळीत करणार। मुंबई विमानतळ 8 मे रोजी आता 6 तासांसाठी बंद राहणार आहे। मान्सूनपूर्व देखभालीसाठी मुंबई विमानतळ 6 मे रोजी 6 तास बंद राहील। मुंबईतील गोखले विक्रोळी पूल मे मध्ये सुरू होणार आहे। पूर्व पश्चिम उपनगरातील वाहतूक कोंडी फुटेल आणि गोखले पूल 15 मे तर विक्रोळी पूल 31 मे पर्यंत वाहतुकीसाठी खुला होईल। मुंबई पालिका कर्नाक ब्रिजच्या कामासाठी 53 दिवसांची मुदत। पूल 10 जून पर्यंत खुला होण्याची शक्यता आहे। मुंबईतील तापमानामध्ये घट होणार। तापमान 37 अंशांवरून 33 ते 34 अंशांपर्यंत खाली येण्याची शक्यता आहे। हवामान विभागाची माहिती। पुण्यामध्ये उपनगरांमध्ये पाणीपुरवठा करण्यासाठी कोट्यावधींचा खर्च। वाघोली, खराडी, सिंहगड कॉलेज या परिसरातील भागात टँकरनं पाणीपुरवठा। पाणीपट्टी भरूनही टँकर माफिया जादा पैसे घेत असल्याचा आरोप आहे। पुण्यामध्ये पदपथावर व्यावसायिकाचे दुकान, अनेक ठिकाणी पदपथ आणि सायकल ट्रॅकवर व्यावसायिकांकडून अतिक्रमण। पालिकेचं अतिक्रमणाकडे मात्र दुर्लक्ष।